तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. दामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदासांच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थान त्रयीचा आपण अभ्यास संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजवरून करतो आहोत. सध्या आपण ग्रंथराज दासबोध या समर्थ रामदासांच्या अत्यंत अद्भुत, अलौकिक आणि मानवी जीवनाच्या ऐहिक आणि पारलौकिक प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त अशा उपदेशाचं आपण चिंतन करतो आहोत, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काल आपण जगजीवन निरूपण दशक 17 समास 7 हा समास पाहिला. जीवन म्हणजे पाणी हे सगळ्या झाडांमध्ये, वेलींमध्ये कसं असतं, त्याचप्रमाणे मानवी देहामध्ये आत्मतत्व हे सगळीकडे भरून आहे. उदकाचा नाश होतो, परंतु आत्मतत्वाचा नाश होत नाही. उलट आत्मतत्व हे विवेकाच्या बळावर दृश्य विश्व जे भ्रमात्मक आहे, त्या भ्रमातून ते बाहेर पडतं आणि आपल्या स्वस्वरूपाला जाऊन मिळतं. याचा प्रत्यय काल समर्थांनी दिला आणि समर्थांनी सांगितलं की आपण भली माणसं आहात, कारण आपण मागच्या 3 महिन्यांपासून संत समागम
या व्यासपीठाशी जोडले गेलेले आहात. त्या ओवीचा थोडा समर्थांच्याच आज्ञेने, समर्थांच्या शब्दाचा थोडा मागे पुढे आपण शब्द केले आणि त्याचा अर्थ आपल्यासाठी, की जो समर्थांनाही अपेक्षित आहे खरं तर, त्यामध्ये कोणी भले ते संत संगे निघाले, देहाभिमान सांडून गेले विवेक बळे, अशी ती मूळ ओवी आहे. आणि आपण समर्थांच्या आज्ञेप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये हे जे नरदेह घबाड मिळालेलं आहे त्याचा उपयोग आपण करून आपल्या स्वस्वरूपापर्यंत, आपल्या निजधामापर्यंत, निजरूपापर्यंत, आत्मज्ञान प्राप्तीपर्यंत, मोक्ष किंवा कैवल्य याची प्राप्ती, ज्याला आपण सगळी शब्द किंवा सगळे रूपक हे एकाच शब्दासाठी आहेत आणि ते आहे म्हणजे परब्रह्मस्वरूप. आता परब्रह्मस्वरूप आपण आहोत, मग हा देह म्हणजे काय? याच्यामध्ये देहामध्ये कर्मेंद्रिय आहेत, पंचप्राण आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, विषय आहेत. मग हे काय आहेत, नक्की काय? हे सगळं समजावून सांगण्यासाठी समर्थांनी लगेचच दशक 17 समास 8 तत्व विवरण या समासाचं विवरण आपल्या सगळ्यांच्या समोर केलेलं आहे. सज्जनो, हा जो समास आहे, या समासाला समजून घेण्यासाठी ज्यांचा अभ्यास चालू आहे दासबोधाचा, त्यांना हे समजण्यासाठी फार अवघड आहे अशातला भाग नाही. कारण अभ्यासामध्ये हे आपण प्रयत्न केलेला आहे, समजून घेतलेलं आहे. भले त्याची उकल झाली नसेल, आता ती उकल कधी होईल त्याचाही काही नियम नाही, पण उकल करण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत राहिला पाहिजे. कारण शेवटी काय, मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो, आपण असं म्हणतो. समर्थांनी या समासामध्ये म्हणजे दासबोधामध्ये अनेक ठिकाणी तत्वनिरण, तत्वनिरास, तत्व विवंचना आणि तत्व झाडा असे हे 3 शब्द अनेक ठिकाणी आलेले आहेत. हा जो समास आहे, हा समास आहे तत्व निरूपण. तत्व कुठली आहेत आणि त्याचा झाडा कसा करायचा, यालाच शास्त्रामध्ये पंचीकरण असं म्हणलंय. समर्थांची एक ओवी आपल्याला माहिती आहे, प्रपंची असावे, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. परमार्थ जर आपल्याला पूर्ण आकळायचा असेल, कळून घ्यायचा असेल, तर आपल्याला पंचीकरण केल्याशिवाय आपल्याला खरं स्वरूप काय याची ही भावना हे लक्षात येणार नाही आणि त्या दृष्टीनं मग आपली पुढची वाटचाल नाही होणार. कारण हे जी या समासामध्ये समर्थ रामदासांनी जी काही तत्वांचं विवरण केलेलं आहे, ही सगळी हर्डल्स आहेत. पारमार्थिक मार्गामध्ये, पारमार्थिक रस्त्यावर जात असताना ही सगळी काय आहेत, तर ही हर्डल्स आहेत, अडथळे आहेत. आणि मग हे अडथळा नक्की काय आहे हे जर समजलं तर त्या अडथळ्याची भीती वाटणार नाही. नंबर 1, त्या अडथळ्यामध्ये आपण विनाकारण अडकून पडणार नाही. आणि नंबर 3, त्या अडथळ्यांना सहजपणे बाजूला करून आपण आपला रस्ता जो आहे, मार्गक्रमण आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणून याला परमार्थ वाटेवर पंचीकरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि पंचीकरण याचाच अर्थ तत्वनिरूपण समजून घेणं. पंचीकरण म्हणजे 5 प्रपंच, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, त्यानंतर पंचविषय, असे हे सगळे 5 घटक आहेत. म्हणून त्याला पंचीकरण असं शास्त्राने नाव दिलेलं आहे. सगळ्या समर्थांनी त्याला नाव दिलेलं आहे. असंच पंचीकरण या विषयालाच, हा विषय सगळ्या संतांनी उकलून दाखवण्याचा साधकांसाठी प्रयत्न केलेला आहे. प्रपंची पाहिजे सुवर्ण याचा अर्थ प्रपंचामध्ये दर गुरुपुष्यामृताला किंवा सोन्याचा भाव कमी झाला की जायचं आणि एक तोळा 2 तोळे सोनं घेत राहायचं, असा अर्थ नाही आहे. प्रपंची पाहिजे सुवर्ण
याचा अर्थ आहे सोनं जसं अत्यंत शुद्ध धातू आहे, मौल्यवान धातू आहे, तसा असा शुद्ध प्रपंच. समर्थ म्हणतात प्रपंची जो खोटा तो परमार्थी खोटाच आहे. ज्याला निर्हेतुकपणे स्वच्छ शुद्ध असा प्रपंच करता येईल त्यालाच परमार्थ जमू शकतो. आणि म्हणून प्रपंची पाहिजे सुवर्ण. सोन्याचा धातू जसा शुद्ध आहे, मौल्यवान आहे, तसा परमार्थामध्ये पंचीकरण झाल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही किंवा ते अत्यंत आवश्यक आहे समजून घेण्यासाठी. खरं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हा जो विषय आहे पंचीकरण, हा थोडा क्लिष्टही आहे आणि गूढही आहे. कारण ह्या तत्वांची जी रचना आहे, आपण एवढे त्या तत्वांमध्ये लिप्त झालेलो आहोत की आपल्या लक्षातच येत नाही की हे काही वेगळं आहे. आपण त्या सगळ्याला मी आहे असं गृहीत धरून चाललेलं आहे. त्यामुळे आणि कधीपासून, जन्माच्या अगोदरपासून, जन्म झाल्यानंतरही आपल्याला फारसं समजत नसतं, पण लोक आपल्या आजूबाजूचे, आपले मित्र, आपले आई वडील, आपले नातेवाईक हे सगळे बिंबवत असतात की तू म्हणजे हे आहे, तू म्हणजे हे आहे, तू म्हणजे हे आहे. पण तू म्हणजे हे नाही हे कुणीही सांगत नाही. ते केवळ संत सांगतात, केवळ समर्थ रामदास सांगतात. आणि या समासाच्या पहिल्या 3 ओव्यांमध्ये समर्थांनी 4 वाणींची स्थानं आणि स्वरूप आपल्याला सांगितलंय. आपल्याला माहिती आहे परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी हे 4 वाणीचे प्रकार आहेत. त्यांचं स्वरूप समर्थांनी सांगितलंय. ते स्थानं कुठं आहेत ते समर्थ रामदासांनी पहिल्या 3 ओव्यांमध्ये सांगितले. ओवी क्रमांक 4 ते 10 या 6 ओव्यांमध्ये समर्थ रामदासांनी अंतःकरण पंचक समजावून सांगितले. अंतःकरण पंचक हे समर्थांनी 6 ओव्यांमध्ये ओवी क्रमांक 4 ते 10 मध्ये समजावून सांगितले. आणि त्यानंतर पुढे समर्थांनी पिंडाचे किंवा स्थूळ देहाचे घटक काय, सूक्ष्म देहाचे घटक काय, असा सगळा विचार समर्थांनी एका ठिकाणी शब्द सांगितलाय. तो ते म्हणतायत की कोठा करून याचा अभ्यास केला पाहिजे. कोठा म्हणजे कोष्टक. आता मी काय केलंय की माझाही अभ्यास आणि तुम्हालाही समजावून सांगण्यासाठी म्हणून मी अशा प्रकारचं एक कोष्टक तयार केलंय. हे तुम्हाला काही फारसं दिसणार नाहीये, पण अशी 3-4 कोष्टकं मी तयार केलेली आहेत. आणि मला असं वाटतं, माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपण सुद्धा अशी ही कोष्टकं जी आहेत, हे कोष्टक तयार करून जर आपण याचा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर ह्या गोष्टी फार लवकर आणि चांगल्या पद्धतीनं समजू शकतील. कारण ओव्या आणि समर्थांनी जो कोष्टक करून दिलेला आहे त्यामध्ये फरक पडतो. मी काय केलंय की हे माझा अभ्यास करण्यासाठी म्हणून एक विचार सागर रहस्य नावाचा ग्रंथ आहे. आपल्याला आपण ऐकून माहिती आहे. विवेक चुडामणी नावाचा दुसरा ग्रंथ आहे. आणि जे गुजरातीमध्ये पंचीकरण विषय आहे, पण त्या गुजराती भाषेतला पंचीकरणाचा विषय मराठीमध्ये आदरणीय श्री विष्णू गणेश नेने यांनी तो मांडला आणि तो चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे. म्हणजे आपल्याला समजण्यासाठी खूप त्याला उदाहरणं दिलेली आहेत. समर्थांच्या या समासामध्ये आपण जर पाहू लागलो तर आपल्या लक्षात असं येईल की ही जी त्या पंचीकरण पुस्तकामध्ये विष्णू नेने त्यांचं जे पंचीकरण नावाचं पुस्तक आहे, खरं तर ते मूळ दादूमिया नावाचे एक संत होऊन गेले आणि त्यांनी ते त्या ह्याच्यामध्ये गुजराती भाषेमध्ये ते लिहिलेलं आहे. आणि दादूजी मिया नव्हे, दादू मिया हे एक नाव आहे. मला कसं काय तोंडातून बाहेर आलं माहिती नाही. आणि दादू मिया हे टोपण नाव धारण करून गुजरातमधले एक लेखक आहेत, फार मोठे लेखक आहेत आणि त्यांनी अनेक स्तंभ लेखन केलेलं आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींच्या चरित्रावर त्यांनी अनेक लेख लिहिले. त्यातून त्यांचं एक मोठं पुस्तकसुद्धा प्रसिद्ध झालं आहे. हे त्यांचं नावसुद्धा मला वाटतं नेनेच आहे, पण त्यांनी
जे टोपण नाव घेतलं होतं तर ते आहे दादू मिया, आणि त्यांचे लेख खूप प्रसिद्ध झाले. त्यांच्या म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये सल्लागार म्हणून जे काम लोक करतात त्यामध्ये आपले आदरणीय संभाजीराव भिडेसुद्धा आहे. माननीय पंतप्रधानांच्या वैयक्तिक सल्लागार, म्हणजे काही विचार करायचा असेल, काही सल्ला घ्यायचा असेल तर आदरणीय संभाजीराव भिडेंचा ते सल्ला घेतात. त्याचप्रमाणे ते दादू मियांचा सुद्धा सल्ला घेतात. अशी काही मंडळी आहेत की जी माननीय मोदीजींनी आपल्या अंतस्थ कप्प्यामध्ये ठेवलेली आहेत. त्यालाच आपण अंतःकरण म्हणू शकतो, आणि त्या अंतःकरण पंचकाचा विचारसुद्धा आपल्याला या समासामध्ये करायचा आहे. आपण विषय जरा क्लिष्ट आहे, पण समजून घेऊ, आणि जेवढा समजेल तेवढा आपण हा विषय पाहूया. दशक 17वा, समास 8वा, तत्वनिरसन. श्रीराम समर्थ श्रीराम. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणीजे श्रोती. ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे श्रीराम. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलिजे त्याला. उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलिजे श्रीराम. नाभीस्थानी परावाचा, तोची ठाव अंतःकरणाचा. अंतःकरण पंचकाचा, निवाडा ऐसा श्रीराम. ह्या ज्या 3 ओव्या आहेत, या ओव्यांमध्ये समर्थांनी काय केलंय की 4 वाणी आपल्याला माहिती आहेत. या 4 वाणींचा वाहन काय आणि त्यांचं स्थान काय. समर्थ म्हणतात नाभीपासून उन्मेष वृत्ती. नाभी जी आहे तिथं स्फुरण आहे, स्फूर्ती आहे. म्हणून आपल्या मराठीमध्ये आपण काय म्हणतो, नाभीच्या देठापासून तो ओरडला, बेंबीच्या देठापासून तो ओरडला. याचा अर्थ आहे की जे त्याचं मूळ स्फुरण आहे तिथून तो ओरडला, म्हणजे ते आर्ततेने ओरडला, मोठ्या आवाजाने ओरडला. आणि जे मूळ स्फुरण आहे तर ते त्याचं ठिकाण जे आहे तर ते आहे नाभी, आणि ते आहे स्फुरण रूप. आणि त्याला जी वाचा म्हणतात, वाणीचे जे प्रकार आहेत, परा पश्यंती मध्यमा वैखरी, तर परा ही वाणी त्या ठिकाणी आहे. समर्थ म्हणतात नाभीपासून उन्मेष वृत्ती. उन्मेष म्हणजे स्फूर्ती, स्फुरण निघणं. त्या नाभीजवळ जे स्फुरण निघतं तेची परा जाणीजे श्रोती. ती वाचा म्हणजे परा आहे. श्रोत्यांनो तुम्ही जाणून घ्या. ध्वनी रूप पश्यंती हृदयी वसे. आता दुसरी वाणी समर्थ सांगताय, आणि ती आहे ध्वनी येतो तिथं, आणि ती आहे हृदयाच्या तिथं. मी आपल्याला मध्यंतरी 1-2 वेळा म्हणालो की षटचक्र दर्शन आणि भेदन डॉक्टरांचं पुस्तक आहे, अत्यंत सुरेख पुस्तक आहे. म्हणजे आधुनिक विज्ञानातली ॲनाटॉमी जी आहे, शरीर रचनाशास्त्र आणि हे योगशास्त्र, षटचक्र त्यांनी बरोबर ती त्या ठिकाणी बसवली आहेत. त्या प्रत्येक चक्राला पाकळ्या किती आहेत, त्याची अधिष्ठात्री देवता कोण आहे, खूप सुरेख विवेचन आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी विशेषतः 4 वाणी आणि हे षटचक्र यांचं ठिकाण आणि त्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी षटचक्र दर्शन आणि भेदन या ग्रंथाचा, छोटेखानी ग्रंथ आहे, 150 पानांचा पुस्तक आहे ते, पण त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. समर्थ म्हणतात पश्यंती. पश्य म्हणजे पाहणे. तो जो ध्वनी उत्पन्न झालेला आहे त्याला पाहण्याचं काम ही पश्यंती वाणी करते, आणि ही आहे हृदयस्थित, हृदयाच्या तिथं. ती फक्त पाहण्याचं काम करते. त्यानंतर समर्थ म्हणतात कंठापासून नाद झाला. कंठ जो आहे या कंठापासून नाद उत्पन्न होतो. आपण पाहिलं की समर्थांनी मागच्या समासामध्ये सारे गम पद निसा या ह्याच्यातून, म्हणजे समर्थांचं ज्ञान गायनशास्त्रातलं सुद्धा किती होतं. आणि हा जो सगळा काय म्हणतो नाद जे आहे, गायनशास्त्र जे आहे
तर ते जरी ते अभिव्यक्त होत असलं शब्द वाटे, तरी पण त्याचा जो रियाज जो चालतो तर तो या कंठामध्ये चालतो. आणि त्याला जो ती मध्यमा जी त्याला ही मध्यमा नाव त्या वाणीचं आहे आणि ती आहे नादरूप, आणि ती असते कंठाजवळ. कंठ हे तिचं स्थान आहे. आता परेला काय आहे तर फक्त स्फुरण आहे. त्यानंतर ध्वनी प्राप्त होतो पश्यंतीला. मध्यमेच्या जवळ मध्यमा ही वाणी आहे, ती नाद रूपाने व्यक्त होते. आणि त्या कंठातून म्हणजे बेंबीच्या देठापासून हृदय, हृदयापासून कंठ, कंठापासून मुख, आणि यालाच ही जी भाषा, ही जी वाणी आहे त्याचं नाव आहे वैखरी. आणि ती आहे शब्दरूप, आणि ती तोंडातून बाहेर पडते. समर्थ म्हणतात, कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलीजे त्याला, उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलीजे. आपला जो नाम जप आहे तर तो वैखरीपासून चालू होतो आणि तो उतरत 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 परकोलेट होत. इंग्रजी शब्द आहे, पण तुम्ही जर पाणी पाहिलं तर पाणी जमिनीमध्ये परकोलेट होतं. त्याला परकोलेशन नावाची प्रक्रिया असं म्हणतात. आणि ते कसं जातं की पटकन, त्याला खूप पदर आहेत ना जमिनीमध्ये. माती आहे, वर अगोदर चिखल लागतो, काळी माती आहे, नंतर मुरुम लागतो, नंतर पाषाण लागतो, पण त्यातून तो असा झिरपत झिरपत झिरपत, झिरपणे म्हणजे परकोलेशन, असा तो झिरपत झिरपत परावाचेपर्यंत जातो. नामजप वैखरीपासून चालू होतो आणि तो परावाणीपर्यंत जातो. आणि विनोदानी म्हणा किंवा शास्त्रातला अर्थ म्हणा, परंतु परावाणीने जप करणारे परांजपे नाव पडले. आपल्या परिवारातले दासबोध सखोल अभ्यासातले एक साधक आहेत केदार परांजपे. त्यांचा मला परवा मेसेज आला. ते म्हणाले, ते ऐकलं मी आणि मला असं वाटतंय की आता मला परावाणीनं हो का न हो, परंतु आता जप करणं भाग आहे. मी म्हणलं, तुमच्यासारखी मंडळी जप करू लागली तर ती तुमच्या नावातच आहे ना सगळं काही, त्यामुळे तो पटकन परेपर्यंत पोचेल. तुम्ही चालू करा. असाल तेथून पुढे ती चला, यत्न सोडा ना. आमचे परमपूजनीय आप्पा स्वामी वरदानंद भारती फार सुरेख पद्य आहे ते. एखाद दिवशी आपल्याला ते म्हणता येईल. असाल तेथून पुढे ती चला, यत्न सोडा ना. रामकृष्ण हरी भावाने म्हणा. फार सुरेख अर्थपूर्ण पद्य आहे ते. आता समर्थांनी काय केलंय की नाभिस्थानी परावाच्या तोची ठाव अंतःकरणाचा. आता बघा, म्हणजे ह्या 4 वाणी सांगितल्या आणि परेला अंतःकरणाला समर्थांनी नेऊन फिरवलंय. आता एक एक तत्व आहे. या सगळ्याच्या शेवटी सार काय आहे की आपण वाणीचे 4 प्रकार बघितले. वाणी म्हणजे मी आहे का? आपल्याला हे समजावून सांगणारे समर्थ, आणि ते सांगतायत. आपल्या लक्षात येईल हळूहळू की वाणी ही परावाणी आहे, पश्चंती वाणी आहे, मध्यमा वाणी आहे, वैखरी वाणी आहे. त्यांची ठिकाण आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं व्यक्त होतात. अभिव्यक्त होण्याचं त्यांचं एक साधन आहे, रूप आहे, वाहन आहे. त्यात माझा काय रोल आहे हे समजणं म्हणजे तत्वझाडा आहे. याची उकल करणं म्हणजे तत्व विवंचन आहे. आणि सगळं बाजूला टाकून देणं म्हणजे तत्व निराश आहे. हे आपल्याला या समासातून शिकायचं. समर्थ 5व्या ओवीपासून आपल्याला अंतःकरण, 4थ्या ओवीपासून, 4थ्या ओवीला सुरुवात झाली आहे. निर्विकल्प जे स्फुरण ते उगेच असता आठवण, ते जाणावे अंतःकरण जाणती कळा. आपल्याला माहिती आहे की अंतःकरण पंचक आहे. आता समर्थ आपल्याला सांगताय, निर्विकल्प जे स्फुरण, मनामध्ये कुठलीही कल्पना नाही, पण अंतःकरणात एक स्फुरण होतं, एक आठवण येते. त्याला काही लागत नाही, पण एखादी आठवण येते. एखाद्या कामाची म्हणा, एखादं काहीतरी आठवतं आपल्याला. त्याला कुणी काही कारण आहे का? कुणी आठवण, अरे तू आठवण करा असं कुणी म्हणतं का? आपल्या मनात तो भाव उत्पन्न होतो. ओ, हे करायचं राहील ना आपलं. हो, त्याला फोन करायचा आहे, फोन करून सांगितलं पाहिजे. ही आठवण येते. आणि समर्थ त्याला म्हणतात की
निर्विकल्प जे स्फुरण, कुठलीही कल्पना नाही, त्याला काही कारण नाहीये, ते जे स्फुरण येतं तर ते उगेच असता आठवण. उगेच पडले. शिष्या एकांती बैसावे, समज म्हणतात शिष्या उगेच बैसावे. उगेच बसलं, उगीच बसणं म्हणजे काहीही न करणे, म्हणजे शारीरिक गतिविधी न करणे, तसंच मनाची कुठलीही गतिविधी न करणे. म्हणजे काय म्हणतो त्याला, कुठलीही भावना नाहीये मनामध्ये. आणि तेव्हा अचानक आठवतं. मग आपण समजा आता पडलेलो आहोत, निवांत पडलेलो आहोत, काही काम नाही, काही नाही, आणि आठवल्याबरोबर आपण उठतो आणि कामं करायला चालू करतो. समर्थ म्हणतात उगेच असता आठवण, ते जाणावे अंतःकरण जाणती कळा. उगीच आठवण येणं हे अंतःकरण आहे. आता जशी वाणी चार आहेत. खरं तर बरं का, विवेक चुडामणी या ग्रंथामध्ये 5वी वाणी दिली आहे. आता ती कुठल्याही शास्त्रामध्ये नाहीये. या आद्यकवी मुकुंद राजांचा हा ग्रंथ आहे आणि आद्यकवी मुकुंद राजांनी ही 5वी वाणी सुद्धा गृहीत धरली आहे. पंचकरण करायचं ना, मग 5-5 असले पाहिजेत असा त्याच्या पाठीमागचा हेतू असेल तर त्याला आद्यकवी मुकुंद राजा असं म्हणतात की 5व्या वाणीचं नाव आहे परब्रह्म. आता वाणी आहे का हो, तिथं शब्द आहे का, नाद आहे का, स्फुरण आहे? स्फुरण आहे, पण ते कायम नाहीये, कधीतरी येतं. जेव्हा त्या परब्रह्माला वाटतं की खूप दिवस झाले, खूप वर्ष गेली, मी एकटाच आहे, कंटाळा आला बुवा, आता मला कुणीतरी खेळायला पाहिजे, किंवा मी काहीतरी खेळ मांडतो आणि त्यातून मी माझ्या मनाला रिझवण्याचा प्रयत्न करतो. हे जे स्फुरण आहे ते परब्रह्माजवळ आहे. आद्यकवी मुकुंद राजांनी परब्रह्म हे 5व्या वाणीचं नाव दिलंय. आणि मग त्याला शब्द आहे का, ध्वनी आहे का, नाद आहे, काहीच नाही. आणि त्याला ते वाहन दिलंय निशब्द. शब्द नाही, निशब्द. आणि स्थान काय? आता त्याचं स्थान कुठे? देहामध्ये आपल्याला सांगता येईल, ह्या 4 वाणींचं 4 स्थान आहे. परब्रह्माचं स्थान कुठे? तर परब्रह्माचं स्थान हे सर्वव्यापी आहे. माहिती आहे ना आपल्याला, परब्रह्म हे आतून बाहेरून सर्वव्यापी आणि दशांगुळे उरलेलं आहे. अशी ही 5वी वाणी सुद्धा आद्यकवी मुकुंदराजांनी सांगितली आहे. अंतःकरण आपण पाहत होतो की अंतःकरण म्हणजे आठवणं, एखादं स्फुरण निर्माण होणं. आणि पुढे समर्थ म्हणतात संकल्प विकल्पतेची मन, जेणे करिता अनुमान, पुढे निश्चयो तो जाण, रूप बुद्धीचे श्रीराम. करीनची अथवा न करी, ऐसा निश्चयोची करी, तेची बुद्धी हे अंतरी, विवेके जाणावी श्रीराम. जे वस्तूचा निश्चय केला, पुढे तेची चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला, यथार्थ मानावे श्रीराम. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य तो अगत्य करणे, ऐशा कार्यास प्रवर्तने, तोची अहंकार श्रीराम. हे अंतःकरण पंचक आहे. ऐसे अंतःकरण पंचक, पंचवृत्ती मिळवून एक, कार्यभागे प्रकार पंचक, वेगळाले श्रीराम. या अंतःकरण पंचकामध्ये 5 घटक आहेत. आपण वाणी पाहिली, त्याचे 4 घटक समर्थांनी सांगितलेले, आद्यकवी मुकुंदराजांनी 5वा घटक सांगितलेला. असे 5 वाणीचे प्रकार आपण पाहिले. आता अंतःकरण पंचक ह्याचे 5 घटक आहेत. आता हे जे अंतःकरण पंचक आहे, तर याचे सुद्धा जे 5 घटक आहेत, तर ते समर्थांनी सांगितले. अंतःकरण, त्यानंतर म्हणजे आठवण येणे, स्फुरण होणे, त्यानंतर मन, की मग मन काय करतं, संकल्प विकल्प, करूया न करू, करूया न करू, जाऊया का, असा जो संकल्प विकल्प करतो ते मन. अंतःकरण, मन,
बुद्धी. मग ठरवतं बुद्धी, करायचं का नको, करायचं असेल तर करूया. मग एकदा ठरला, बुद्धीचा निर्णय झाला, बुद्धी. त्यानंतर चित्त, मग त्याचं चिंतन करतं ते, आणि मी हे करणारच. मध्ये जर समजा कुणी म्हणाला की कशाला जातो आता, नाही नाही मी मला जायचं ठरवलं मी, हा झाला अहंकार. आता असं आहे की मला कुणीतरी सांगितलं किंवा दुपारी 2 ते 3:30 दासबोधावर काहीतरी चालू आहे आणि आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं ते उपयोगी पडण्याची शक्यता आहे. हे स्फुरण मी दुपारी 1:30च्या दरम्यान मला झालं. अरे 1:30 वाजले, 2 वाजल्यापासून चालू होतंय ना ते. हे झालं अंतःकरणात निर्माण झालेलं स्फुरण. आता मी काय करतो की ही आठवण झाली, पंचीकरणाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये या प्रत्येक ह्याला देवता आहे, त्याचं कार्य आहे. या अंतःकरणाची देवता आहे विष्णू. आणि नंतरचं जे दुसरा जो घटक आहे तो आहे मन. मन संकल्प विकल्प करतं. म्हणजे कसं की आता आठवलं की 2 ते 3:30 दासबोध चिंतन आहे, समजलं. अंतःकरणात विचार प्रस्फुटित झाला, प्रदीप्त झाला. मन असा विचार करतं, ऐकूया का, काम तर नाहीये काही. दुसरं मन म्हणतं, नाही पण मला ते पाऊस येईल म्हणून वर जे वाळत कपडे घातलेले आहेत ते सगळे मध्ये घेतले पाहिजेत. किंवा आज श्रावणातला शुक्रवार आहे, लक्ष्मीची पूजा करायची आहे, मग त्यासाठी 5 वाजता जेवण करायचे, मग त्याच्यासाठी 1 वाजता मला जे आपल्या स्वयंपाकाची तयारी करावी लागेल. 2 वाजल्यापासून 2:30 वाजल्यापासून नाही होणार बुवा. पण एक मन म्हणतं की चला काही काम तर नाहीये, असा करू न करू, जाऊया नको जाऊया, ऐकूया नको ऐकूया, हे जे संकल्प विकल्प आहे हे आहे अंतःकरण पंचकातल्या मनाचं काम. आता या मनाची देवता आहे चंद्र. आपल्याला माहिती आहे की यामध्ये मोहकता आहे, पण हे परप्रकाशी आहे. निर्णय नाही करू शकत, फक्त दोलायमान स्थिती, डायलेमा. पुढचं जे आहे ती आहे बुद्धी. अंतःकरण पंचकाचे 5 घटक आहेत: अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता हे जे बुद्धी आहे, ही बुद्धी शिक्कामोर्तब करायचं काम करते. काम नाहीये ना काही दुपारी, आणि अभ्यासाला उपकारक ठरणार आहे ना, उपयोगी होणार आहे, मग करायला काय हरकत आहे, ऐकायला काय हरकत आहे. आता बुद्धी निर्णय देते, निश्चय होतो की दुपारी आपल्याला 2 वाजता दासबोध चिंतन ऐकायचे. हा निर्णय झाला. या निर्णयाची देवता आहे ब्रह्मा. आता पुढे आहे चित्त, चौथा घटक अंतःकरण पंचकाचा. चित्त म्हणजे चिंतन, आणि याची देवता आहे नारायण. चिंतन करणे. मग ऐकायचं आहे तर मग आपण व्हिडिओ चालू करूया का फक्त ऐकायचं? ऐकायचं ठरलंय, मग चित्र पण पाहायचंय का नाहीतर मग असं करता येईल की आपलं काही भाजी वगैरे निवडायची आहे, भाजी वगैरे निवडत असताना आपल्याला ऐकता येईल दासबोध चिंतन. ऑफिसचं काम चालू आहे, ऑफिसचं काम करत करत आता काही बाकी बाहेरचा लोड नाही, पब्लिक रिलेशन फारसं नाहीये, मग आपण हे काम करत करत हे ऐकूयात का, हे चिंतन चालू झालं. मग इयरफोन लावून ऐकूयात का, म्हणजे दुसऱ्याला त्रास नको. घरात इतरही काही माणसं आहेत, सगळ्यांनाच पटेल असं नाही ना. हे सगळं चिंतन आहे. स्फुरण झालं, त्यानंतर मनाने करूया न करू, विकल्प संकल्प, ह्याच्यामध्ये संकल्प झाला. त्यानंतर बुद्धीने निर्णय केला, ठीक आहे ऐकायचं आहे. आता त्याच्यावर चिंतन आहे. इयरफोन लावून ऐकायचा, चित्र बंद करून ऐकायचं,
समोर ठेवून मोबाईल ऐकायचा, खुर्चीवर बसायचंय का झोपून ऐकायचंय, हे सगळं चिंतन आहे. आणि ठरलं मग आता समोर मोबाईल ठेवायचा, भाजीचं एक टेबल त्याच्यावर भाजी निवडत निवडत आपण ऐकूया, जेवढा वेळ होईल तेवढा ऐकूया. निर्णय झालेला आहे, चिंतन झालेलं आहे. आणि आता जर कुणी येऊन म्हणालं की ते तर नंतरही ऐकता येईल ना, 2 ते 3:30च्या नंतर ऐकता येत नाही असं थोडंच आहे, तिथं माझा अहंकार दुखावतो. कारण मी आता तयारी केलेली आहे, 2 ते 3:30 दासभूत चिंतन ऐकायचे, मी तयारी केली आहे. मला जर कोणी त्यात वितुष्ट आणलं, माझा अहंकार खवळतो. कारण मी ठरवलंय ना, हे अंतःकरणाने ठरवलेलं आहे, मी नाही ठरवलेलं. अंतःकरण पंचक हे स्वतंत्र पंचविषय आहे, ते पंचक आहे, ते म्हणजे मी नाही. आता हे अंतःकरण पंचक जेव्हा स्फुरण म्हणजे आठवण, त्यानंतर मनाने एक संकल्प विकल्प केला, त्यानंतर बुद्धीने निर्णय घेतला, बुद्धीच्या पुढे जाऊन चिंतन केलं, कसं बसायचंय, कुठे बसायचंय, हॉल दार लावून बसायचंय का खिडकी उघडी ठेवून बसायचंय, काय असेल ते. काही काही जे अशा ऑनलाईन मीटिंग असतात, गो टू मीटिंग आहे, झूम आहे, त्याच्यावर सगळ्यांचे चेहरे पण दिसतात. आता तशी या लाईव्ह फेसबुक पेजला ती व्यवस्था नाहीये, पण त्यामध्ये तुम्ही कुठे बसलेला आहात हेही मला दिसतं. तुम्ही ऑफिसमध्ये आहात का अंथरुणावर लोळत बसलाय, का सोफ्यावर बसलात, अटेन्शन मध्ये बसलात, आराम खुर्चीत बसलात, हे सगळं दिसतं ना. आता हा अहंकार मला कुणीतरी येऊन सांगतं की कशाला ते, नंतरही बघू शकतोस ना तू, कशाला ती भाजी, तुझं मन लावून काम कर, भाजी झाली की आता कणिक तिंबायला घे. मला तिथं वाटतं की मी करतो ना स्वयंपाकाचं, माझी अडचण मला बघू द्या ना, ते मला स्वयंपाक करायचा, माझं मॅनेजमेंट आहे ते. माझा तिथं अभिमान खवळतो, अहंकार दुखावतो. किंवा मी पाहतो आहे, चिंतन चालू आहे, मी म्हणतोय हे जे काही सांगतायत हे तर सगळं दासबोधामध्ये दिलेलं आहे ना. हा अहंकार आहे. किंवा सगळं ऐकून झालं, अर्धा पाऊण तास ऐकलं, हे तर मला काय, सगळं माझ्याकडे जी सगळे ग्रंथ आहेत, त्यांनी जी नावं सांगितली, सगळे ग्रंथ आपल्या माझ्या कपाटात आहेत, मी नोट्स काढतो. किंवा सगळं समजलंय, सगळं माझ्या लक्षात आलंय, आणि आता तत्वविवरण निरूपणावर, तत्व निरूपणावर, पंचीकरणावर बोलायला मी चालू करणार आहे. हा अहंकार आहे. सज्जनांनो, हे अंतःकरण पंचक आहे. समर्थांनी ओवी क्रमांक 4 ते 10 मध्ये सांगितलंय. पण हे अंतःकरण पंचक जे आहे, हे यांचे 5 देवता आहेत, यांची 5 कार्य आहेत, यांची 5 अंग आहेत. त्यात मी कुठंच नाहीये, किंवा माझा काही रोल आहे का त्यात. आपल्याला समर्थ तत्व झाडा करायला सांगतायत, तत्व निराश करायला सांगतायत. ही सगळी तत्व आहेत, आणि ही तत्व आपल्याला माहिती आहे, वाणीची तत्व आहेत, किंवा स्थूल देहाची, सूक्ष्म देहाची, ही सगळी तत्वांची रचना समर्थ सांगतायत. आणि ही सांगत असताना समर्थ आपल्याला ही तत्व म्हणजे मी नाहीये हे सांगतायत, हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. आता पुढे समर्थांनी या ओवी क्रमांक 10 पासून प्राणपंचक हे विशद करून सांगितले. आता आपल्या लक्षात आलं असेल की अंतःकरणाला धरून 5 घटक आहेत. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आपण वाणी बघितल्या, 4 वाणी समर्थांनी सांगितल्या. आद्यकवी मुकुंद राजांची एक वाणी धरली, परब्रह्म निशब्द रूप आहे, आणि स्थान काय, सर्वव्यापी आहे. 5 वाणी पाहिल्या, 5
अंतःकरण पंचकाचे 5 घटक पाहिले. आता पंचप्राण ह्यांच्याबद्दल समर्थ विवरण करून सांगतायत. मी जे तुम्हाला म्हणालो की आदरणीय विष्णू नेने त्यांचा ग्रंथ जर मिळाला तर पहा. पंचीकरण 100 पानांचा ग्रंथ आहे, फार मोठा ग्रंथ नाही आहे. आणि त्यामध्ये गुरु शिष्यांचा संवाद आहे. आणि प्रत्येक पंचकाचं विवरण केल्यानंतर गुरु त्याला विचारतात, आता तू मला सांग, या अंतःकरण पंचकाचा तुझा काय संबंध आहे? तो म्हणतो, खरं आहे, त्यांची कामं चालू आहेत. मी थांबवलं म्हणून काही थांबत नाही. येणारी उर्मी आपण नाही थांबवू शकत, किंवा ते सोडून आपल्याला मनाच्या विरुद्ध आपण जाऊही शकत नाही. आता समर्थ ओवी क्रमांक 11 पासून प्राणपंचक आपल्याला समजावून सांगतायत. जैसे 5ही प्राण कार्यभाग वेगळाले जाण, नाही तरी वायोचे लक्षण एकची असे श्रीराम. समर्थ असं म्हणतात, प्राण पंचक आहेत, 5 प्राण आहेत. प्राण हे वायूच आहेत ना. 5 प्राण आणि 5 उपप्राण आपण वायुस्तवनामध्ये पाहिलं. वायूचं स्तवन करण्याच्या पाठीमागे समर्थांचा हेतू आहे मारुती रायाचं नामसंकीर्तन करणं, त्याचं मोठेपण वर्णन करणं. कारण बाप लेक पराक्रमामध्ये भिन्न नाहीत, कुणीही कमी नाहीये असं समर्थ आपल्याला म्हणाले. पण वडिलांची स्तुती केली की पोराला बरं वाटतं. नुसतंच विजय लाड म्हणणं योग्य नाही वाटत. पण जेव्हा मी विजय वसंतराव लाड असं म्हणतो, किंवा वसंतरावांचे चिरंजीव असं कोणी ओळख करून देतं, तेव्हा वडिलांनाही बरं वाटतं का नाही? तसा भाग समर्थांचा वायुस्तवनातला आहे. तो भाव आहे समर्थांचा, वायूचं स्तवन करायचं. खरं तर त्या सप्तती अन्वय नावाचा जो दशक आपण पाहिला, त्यामध्ये श्रीरामाच्या जवळजवळ अत्यंत निकट जे घटक आहेत त्यांचं स्तवन समर्थांनी मांडलेलं आहे. त्यामध्ये हनुमंताचं स्तवन त्यांना करायचंय, पण त्यांनी घेतलंय वायूला, नाव दिलंय वायूचं. आणि समर्थ एक फार गोड शब्द आहे, वायू ऐसा कारभारी कोठेची नाही समर्थ म्हणतात. कारभारी नाव दिलंय त्याला, तो विषय इथं नाहीये. परंतु समर्थ इथं म्हणतात की वायूचे लक्षण एकच असे. 5 प्राण आहेत, 5 उपप्राण आहेत, पण शेवटी मूळ तत्व एक आहे, आणि ते म्हणजे चंचलत्व, गती. हे वायूचं लक्षण आहे. जैसे 5ही प्राण कार्यभाग वेगळाले जाण, त्यांचे कार्य या 5 प्राणांची वेगवेगळी आहेत. सर्वांगी व्यान नाभी समान. आता त्यांची स्थान सांगतायत. व्यान पहिला, तो कुठे? सर्वांगी आहे. सगळ्या अंगामध्ये तो व्यान फिरतो आहे, सगळ्या पंचभूती देहामध्ये तो फिरतो आहे. म्हणून जिथं एखादी सामुदायिक चळवळ असते किंवा सार्वजनिक संस्था असते, त्यामध्ये संघटक नावाचं एक पद असतं. त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? ऑर्गनायझर. ऑर्गनायझर म्हणलं की आपल्या लक्षात येतं हू ऑर्गनायझेस. तो सगळ्यांना चालवतोय, त्याला म्हणलेले संघटक. समर्थ काय आहेत? लोकसंघटक आहेत, लोकसंग्राहक आहेत. पहिलं संघटन केलं पाहिजे, नंतर त्याचा संग्रह करता येतो. समर्थांनी 40-42 वर्ष लोकसंग्रहाचं काम केलेलं, लोकसंघटनेचं काम केलेलं आहे. या समाजामध्ये, या देशामध्ये समर्थ व्यानासारखे फिरले. व्यान म्हणून संघटक जो असतो, त्या संघटाला आमच्या आदरणीय ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांनी त्याला नाव दिलं होतं, संघटकाला व्यान. महाबळेश्वरला एक आमचा 2 दिवसाची कार्यशाळा झाली होती. ही गोष्ट आहे साधारण 2000च्या दरम्यानची. 99-2000च्या दरम्यान महाबळेश्वरला बिंदू माधव जोशी तेव्हा ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे
मंत्रीस्तरीय अध्यक्ष होते. त्यामुळे काय महाबळेश्वरचा तो प्रसंग अगदी रम्य ठिकाण आणि 2 दिवस सगळी व्यवस्था. मंत्रीस्तरीय अध्यक्ष होते आणि निवडक कार्यकर्त्यांना 100-125 कार्यकर्ते होते, महाराष्ट्रातून बोलावले होते. आणि त्या कार्यकर्त्यांना समर्थ रामदासांनी हे आरोग्यशास्त्रातलं वमन ते किती आवश्यक आहे शरीर धारणेसाठी, शरीर पुष्टीसाठी, आरोग्यासाठी, आणि हे प्राणपंचकातला व्यान त्याच्यावर भर दिला होता आदरणीय ग्राहक बिंदू माधव जोशींनी. आणि तेव्हापासून माझ्या पक्क ध्यानात बसलेलं आहे की संघटक जो असतो तर तो व्यान आहे, तो सगळीकडे फिरला पाहिजे. भाकरी नाही फिरवली करपते, घोडा नाही फिरवला लंगडा होतो, आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे सर्वांगी व्यान नाभी समान, समान जो वायू आहे तर तो कुठे नाभी जवळ आहे, त्याचं ठिकाण नाभी. आपल्याला स्थानं सांगतायत समर्थ. कंठी उदान गुदी अपान. कंठामध्ये या ठिकाणी जो आहे तर तो आहे वायू उदान. 5 वायूपैकी तो उदान जो वायू आहे तर तो कंठामध्ये आहे. आणि गुदी अपान, गुद मलविसर्जनाचं जे कार्य करतं त्याला ॲनस असं म्हणतात, त्या ठिकाणी तो अपान वायू आहे. आणि आपल्याला आपण त्याचा थोडा मागे विचार केलेला आहे. अपान वायू मल विसर्गाचं काम करतं, मलोत्सर्गाचं काम करतं. मुखी नासिकी प्राण. आता तुम्ही एक लक्षात घ्या की आपण अजपा जप पाहिला, या सगळ्या प्राणांचं ठिकाण समर्थ आपल्याला सांगताय की एक एक अवयव आहे आणि त्या एक एक अवयवाच्या ठिकाणी एक एक प्राण आहे. पण प्राण जो आहे मुख्य प्राण म्हणजे तुम्ही पहा की सगळ्या अंगामध्ये व्यान, नाभीजवळ समान, कंठामध्ये उदान, गुद अपान. पण प्राण कुठे आहे? 2 ठिकाणं दिलेली आहेत. आणि समर्थ सांगतात मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा. आपल्याला माहिती आहे, आपण अजपाजप पाहिला आणि समर्थ म्हणतात मुखी नासिकी असी जे प्राणे तयास अखंड येणे जाणे, याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी श्रीराम. दशक 17 समास 5 अजपा निरूपण. सोहम साधना आपण पाहिली, विस्ताराने पाहिली. तिथं आपल्याला ते सांगितलंय का नाही, मुख आणि नाक. आज कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. आपण काय केलं, मास्क तोंडाला बांधायला चालू केलेत आणि नाक आणि तोंड, मास्क वापरतोय, रुमाल वापरतोय, मोठी गमछा वापरतोय. काही श्वसन प्रकारांमध्ये नाकाने श्वास घेणे आणि तोंडाने सोडणे हा एक प्रकार आहे, श्वसनाचा प्रकार आहे. नाकाने श्वास घेणे आणि तोंडाने बाहेर सोडणे. आता आपण या निसर्ग प्रक्रियेच्या विरुद्ध चाललेलो आहोत. आपण मास्क लावलाय, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा आणि लगेच नाकाने घ्या. श्वास घ्यावा वाटतो का? बघा काय परिस्थिती आपल्यावर आलेली आहे. हा विचार समर्थ रामदास करतायत आणि ते सांगतायत की मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा. प्राण हे नाक आणि मुख. जेव्हा नाक चोंत सर्दीमध्ये तेव्हा श्वास मुखातून होतो. प्राण तर गेलाच पाहिजे श्वासमध्ये, नाही तर सगळंच ठप्प होईल. बरं, हे सगळं आपण करत असतो का? नाही. हे पंचप्राण नावाची एक स्वतंत्र संस्था आहे, ती कुणीतरी चालवत आहे. त्यात माझा रोल काहीच नाही आहे.
मी श्वास घेत नाही असं जर म्हणलं चालेल का? किंवा एखादा आपण म्हणतो की घेऊन जाता, उचला ह्यांना, संपलं, सगळं झालं, सॉरी. तेव्हा जर आपण त्या प्रेताला म्हणलं श्वास घे, किंवा डॉक्टर लोक इथं असं प्रेशर देतात छातीवर, जोरजोरात दाबतात, 2 हातांनी व्हेंटिलेटर चालू करतात, ऑक्सिजनच्या नळ्या नाकास खुपसतात, चालतं का? हे स्वतंत्र कुणीतरी आहे. श्वास घेणे, कंठी उदान, गुदी अपान, मलाचा उत्सर्ग करायचा नाहीये. ठरवून चालेल का? किती वेळ नाही करणार, किती तास नाही करणार, पण एक वेळ अशी येईल की ते कंट्रोलच्या बाहेर जाईल. आणि होतं का नाही असं? ज्यांचा कंट्रोल जातो, ज्यांचा अपान वायू काम करत नाही, त्यांना आपल्याला डायपर घालावे लागतात, कपडे खराब होतात. समर्थ पुढे म्हणतात, बोलिले हे प्राणपंचक, आता ज्ञान इंद्रिये पंचक, क्षोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, नासिक, ऐसे हे ज्ञानेंद्रिय. मी आपल्याला म्हणालो की व्यान जे आहे तर तो सर्वांगभर असतो आणि तो सगळे सांधे मागे पुढे करून आपल्या शरीराची हालचाल करायला लावतो. म्हणजे माझं शरीर नाहीये, मी कुणीतरी वेगळा आहे आणि शरीर एक आहे आणि त्याला हलवण्याचं काम व्यान करतोय. माझ्या मनावर नाही होत ते. एक यंत्रणा आहे, एक सिस्टीम लावलेली आहे, दॅट इज वर्किंग. आणि ती कुणाच्या तरी अधिष्ठानावर आहे, तो मी आहे. समान नाभिस्थानावर आहे. अन्न जलाचं रस रूप, अन्न ते पचन झाल्यानंतर त्या रसाच्या रूपामध्ये पाण्याप्रमाणे तो सर्व अवयवांना पोचवायचं काम करतो आणि तो समान पोचवतो. कुणाला काय लागतं, जसं लागतं त्याप्रमाणे. कुठंच नेऊन अन्नाचं मारा करत नाही तो. जेवढं ज्याला पाहिजे पुष्टी येण्यासाठी, त्याची तुष्टी होण्यासाठी, त्याचं कार्य अबाधित चालण्यासाठी तो अन्नरस सगळीकडे पोचवतो. तो आहे वायू, तो आहे समान. उदान, त्याला कंठस्थान आपण बघितलंय. योगशास्त्र असं सांगतं की या कंठाच्या जवळ एक हिता नावाची नाडी आहे. हिता, ती अत्यंत सूक्ष्म नाडी आहे आणि त्या नाडीतून स्वप्न आणि उचकी द्यायचं काम हा उदान वायू करतो. अपान गुदस्थान, प्राण, नाक आणि तोंड समर्थांनी सांगितल्याप्रमाणे. समर्थ पुढे म्हणतात, आता समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये आपल्याला ज्ञानेंद्रिय पंचक सांगितलंय. आता मी तुम्हाला म्हणालो की असा जर तक्ता आपण केला तर तुमच्या लक्षात असं येईल की ज्ञानेंद्रिय, त्याचं हे लिहिलेलं आहे ज्ञानेंद्रिय पंचक. ज्ञानेंद्रिय पंचकाच्या पुढचे जे कॉलम आहे त्याला मी स्पेस ठेवली आहे आणि अजूनही काही त्याच्यामध्ये ॲडिशन होऊ शकतं. सगळे ग्रंथ व्यवस्थित वाचले, त्याचा अभ्यास केला तर त्याचं कार्य कुठलं आहे, त्याची दिशा, त्याचं अधिष्ठात्री देवता कोणती आहे आणि त्याचं कार्य कसं चालतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण जर करू लागलो तर हे पंचीकरण समजण्यासाठी अजून सोपं आहे. आता समर्थ या ओवीमध्ये म्हणतात, बोलिले हे प्राणपंचक. आता वरच्या ओवीमध्ये मी तुम्हाला प्राणपंचक समजावून सांगितलं. आता ज्ञान इंद्रिय पंचक. या देहामध्ये ज्याला मी म्हणतो आहे, मी आहे, हा देह आहे. मग या देहामध्ये जसे प्राणपंचक आहे, अंतःकरण पंचक आहे, वाणी आहे, तसा 5 घटक आहेत, 5 इंद्रिय आहेत की ज्यातून मला ज्ञान मिळतं.
आणि समर्थ त्याला म्हणतात ज्ञान इंद्रिय. समर्थ काय, सगळ्या शास्त्रा ग्रंथांनी ही एकच परिभाषा आहे, एकच धाटणी आहे. सगळ्या संतांची थोडाफार फरक आहे त्यामध्ये, 10% 20%, परंतु शेवटी सगळं सार जे आहे तर ते सगळ्यांनी एकाच ह्याच्याने आपल्याला ते समजावून सांगायचा प्रयत्न केला आहे. समर्थ म्हणतात आता ज्ञान इंद्रिय पंचक. काय काय ज्ञान इंद्रिय पंचक आहे? श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, नासिक, ऐसे हे ज्ञानेंद्रिय. आता ही जी ज्ञान इंद्रिय आहे, त्वचा, श्रोत्र, पहिलं श्रोत्र, कान, श्रवण करणे, श्रोत्र. त्यानंतर आहे त्वचा, त्वचा म्हणजे कातडी, स्किन. त्यानंतर आहे चक्षु, चक्षु म्हणजे डोळे, नेत्र. त्यानंतर पुढचा जो ज्ञानेंद्रिय आहे ते आहे जिव्हा, जिव्हा म्हणजे जीभ. आणि त्यानंतर नासिक म्हणजे नाक. आता या ज्ञानेंद्रिय पंचकामध्ये समर्थ पुढे म्हणतात, त्यांनी फक्त इथं ज्ञान इंद्रिय कुठली आहेत त्याचा उल्लेख केला. आता असं आहे की हे जे ज्ञान इंद्रिय आहेत हे त्या नावाप्रमाणे या इंद्रियांपासून मला ज्ञान प्राप्त होतं. एक तर माझ्या लक्षात आलंय की हे इंद्रिय म्हणजे मी नाही आहे. हा कान काही समजा कानाने कापावा लागला. कान नाहीये म्हणजे मला ऐकायला येत नाही का? पण समजा मी खूप खोल पाण्यात गेलो, खूप उड्या मारल्या पाण्यामध्ये, किंवा खूप गेलो. आमचे एक कार्यकर्ते आहेत, मोठे सिनियर कार्यकर्ते आहेत, आणि त्यांना कानाने ऐकायला कमी येते. म्हणून मी त्यांना एकदा विचारलं, म्हणलं काय त्रास होता तुम्हाला, हे लहानपणापासून आहे का नंतर झालं? त्यांनी मला सांगितलं, म्हणले उन्हाळा होता आणि उन्हाळ्यावर भर उन्हात मी डोक्याला काही न बांधता शेताकडे निघालो म्हणले घरून. उन्हाच्या झळ्या लागल्या आणि माझा कान बाद झाला. आता कान तर वरून दिसतोय पण ऐकायला येत नाहीये. दोन गोष्टी आहेत. समजा काही झालं म्हणून हा कान पूर्ण कापून टाकला, एवढा ऐकायला येत आहे. म्हणजे इंद्रिय म्हणजे ऐकण्याची क्रिया नव्हे, इंद्रिय आहे पण ती शक्ती नाहीये. डोळे आहेत, खोबणी नाही झालेली, डोळा दिसतोय. काही वेळा डोळा हा रुडिमेंटरी लावला जातो, छद्मी. डोळे हे जुलमीकडे, तसे डोळे हे छद्मीकडे सुद्धा आहेत बरं का. माझे एक मित्र आहेत, वयाने लहान आहेत. त्यांना शेळीचा डोळा लावलेला आहे. तिथं फक्त डोळा आहे, दिसत काहीच नाही. शक्ती पाहिजे ना ती. समर्थ म्हणतात कान, या कानाला देवता आहे दिशा. शब्द कुठून येतो? दिशेतून येतो, म्हणून ती देवता आहे दिशा. त्वचा, त्वचेची देवता आहे वायू. आपल्याला माहिती आहे की वायू थंड गरम हवा देते आणि त्या त्वचेतून आपल्याला त्याचं ज्ञान होत आहे. बाहेर उन्हाळा आहे, मी एसी मध्ये बसलोय, थंड आहे इथं. मग माझे डोळे जरी बंद असले तरी पण मला ते जाणवतं की गरम आहे, थंड आहे, कठीण आहे, मऊ आहे. डोळे, डोळ्याची देवता आहे सूर्य. सूर्याला आपण माहिती आहे काय म्हणलेले, विश्वचक्षु. विश्वाचा डोळा आहे सूर्य. प्रज्ञाचक्षु, परमपूजनीय जाटवदेकर काका आहेत, दोन्ही डोळे गेलेले आहेत. अहो काय पाठांतर आहे. ज्ञानेश्वरीतली एक चरण सांगायचा, पूर्ण ओवी सांगतात. फक्त ओवी नाही सांगत, अध्याय
तो पण सांगतात. भागवत किती